खांद्यावरची जबाबदारी सुद्धा पूर आता घेईनात. रानातली कामं बाजूला ठेवते आणि टीव्हीच्या पुढे बसते मॅच बघत. का? IPL सुरू आहे, IPL सुरू आहे. अरे IPLचा आनंद जरूर घ्या, पण माझ्या दादानो आधी आपल्या खांद्यावरती असणारं कर्तव्य सांभाळायला शिका. कस्तुरी मळावत चंदनाची उटी, रुळे माळ कंठी, वैजयंती राजस सुकुमार, मदनाचा पुतळा. बस एवढा सुंदर देव, किती सुंदर. लक्ष्मीनं प्रेमात पडावं एवढा सुंदर देव. आणि त्या दोघाच्या पोटी जन्माला आलाय पोरगा. काय नाव हो कृष्णाच्या मुलाचं सांगितलं मी? सांब. ग्रुप झाला पोराचा टोळक. आता इथं बसलंय की नाही? मित्र लय जीव एकमेकावर. आणि टोळक झालं टोळक. कुणाचं? त्या साम नावाच्या पोराचं. मॉनिटरच झाला साम. तो पुढं आणि बाकीचे माग. आता उन्हाळ्यात चालूच झालंय बघा. आता 3 लाकडं 12 माकडं. महाराष्ट्रातल्या पोरांचं सगळ्यात जास्त कुठल्या खेळानं वाटोळच केलं असेल ना, तर मला असं वाटतं त्या क्रिकेटनंच केले. मी म्हणत नाही सगळ्याचं वाटोळं केलं. काही जण चमकले ते चमकले गेल्यावर, पण बरेच जण असे आहेत त्यांचं क्रिकेट बघून असं वाटतं की आमचा चोपदार सुद्धा चांगला षटकार ठोकल. पण काय नाही, ते दिवसभर बॅट घेतय, बॉल घेतय, रानात जातंय. आज ह्याच्या वावरा स्टंपारव, उद्या त्याच्या वावरा स्टंपारव. दुपारचं खेळायचं, लोकांच्या आंब्याचं आंब चोरायचं, विहिरीत पवायचं, परत माघारी यायचं. हेच करायला अजिबात आईबापाला मदत नाही त्याची. एक एक खेळाडू करोडोनं कमवतो आणि त्या खेळाडूचा विजय बघून गावातलं पोरग असं म्हणते मी सुद्धा त्याच पद्धतीचा आहे का काय. अरे पण ते करोडोनं कमवतात. मॅच बघण्यासाठी लोक कामावरून घरी राहतात. ते करोडोनं कमवतात. मॅच बघण्यासाठी लोक कीर्तनाला येत नाहीत. ते करोडोनं कमवतात. खांद्यावरची जबाबदारी सुद्धा पूर आता घेईनात. रानातली कामं बाजूला ठेवते आणि टीव्हीच्या पुढे बसते मॅच बघत. का? IPL सुरू आहे, IPL सुरू आहे. अरे IPLचा आनंद जरूर घ्या, पण माझ्या दादानो आधी आपल्या खांद्यावरती असणारं कर्तव्य सांभाळायला शिका. नको तिथं कशाला डोकं लावतं. साम नावाच्या पोरानं साडी घातली. कुणी? साम. सुंदर होतो पोरगो. इतकं देखणं ना. कुठे गेले होत सोबत? हा असेच लयच मुलगा सुंदर होता. साडी घातली. कोणाच्या पोरानं? कृष्णाच्या. पोट वाढवलं, पोट. चिंध्या बांधल्या पोटावर. साधू तपाला बसले होते महादेव दादा. आणि साधूच्या पुढे गेला. साधू आहात ना? हा. महाराज आहे ना? हा. मग सांगा मला काय होईल? साधूनं डोळे लावले. साधूला कळलं ह्याच्या पोटात चिंध्या आहेत. काय होणार आहे? साधूची दिल्लगी करतो, चेष्टा करतो, मस्करी करतो. साधू म्हणले मोठ्याचा पोरगा आहे, कशाला नादाला लागतो? जा जा जयंती गावात सप्ताह बसला. जा तिकडं पोरं करू धरू लागतात. किती जेवायला तरुण पोरं संघटना एकत्र आल्यात. किती तरुण पोरं किती सप्त्यासाठी करू धरू लागतात. तुझ्याच वयाची लेखा जा. तो साम नावाचा पोरगा म्हणला महाराज आहे ना? हा. काय काय येतं तुम्हाला? पकवाज येतो का? येतो. गायला येतं का? येतं. विना घेता का? हा. कीर्तन येतं? येतं. मग सांगा ना मला काय होईल? महाराजाला रागच आला. महाराज म्हणले जा मुसळ होईल. आणि मुसळच झालं. मध्यस्थी केली एकानं. म्हणले आता ते मुसळ ना ठेवू नका, त्याचा भुगा करा, समुद्रात टाका. समुद्रात टाकलं मुसळ. त्याचा थर पाण्यावरती तरंगत आला आणि किनाऱ्यावरती येऊन गवताच्या पात्यावरती साचला. त्याच गवताच्या पानाची शस्त्र झाली. कृष्णाच्या खानदानाचं वाटोळ केलं पोरानं. बर का? नुकतंच रेशन कार्डवर नाव लिहून घेतलेले. एका पोरानं वाटोळ केलेलं सांगतोय. ज्याला 3-3 आणि 4-4 आहेत त्यानं पुन्हा एकदा ऐका. कृष्ण नावाचं बी आहे आणि सांब नावाचा त्याच्या पोटी जन्माला आलेला त्याचा मुलगा म्हणजे त्याला आलेलं फळ आहे. बी चांगलं आहे, फळ कुठं चांगलं आहे? मग कसं म्हणता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी? बरं, उदाहरण क्रमांक 2. कधी कधी बी वाईट असतं बाबा, फळ चांगलं असतं. प्रल्हाद नावाचं फळ आहे आणि हिरण्यकश्यप नावाचं बी आहे. बापानं सांगितलं पोराला, बाळा
नाम घेऊन दे देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपाचे नाही ऐकणार बाबा मी घेणार आहे त्याचं नाव आणि करू लागला भजन ओम नारायण जय नारायण ओम जय नारायण जय नारायण ओम नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण ओम नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण ओम नारायण जय नारायण जय नारायण जय नारायण बसलेले भक्त प्रल्हादाचं भजन सुरू आहे 4 वर्षाचा फक्त आहे फक्त प्रल्हाद किती वर्षाचा माय 4 वर्षाचा ए बाळा मांडी घाल ग छान गोडा आणि वाजव बरं टाळी हा छान किती वर्षाचा आहे प्रल्हाद 4. तुमचं वय जास्त आहे ना मग प्रल्हाद भजन करतो आपल्याला काय झालं भजन चालू आहे प्रल्हादाचं कुणाचं चिंतीकर भजन कुणाचं चालू आहे म्हणजे जो भजन करतो तो भक्त प्रल्हाद आहे हा? आणि जो भजन करत नाही ना तो हिरण्यकश्यप आहे माझं काय चुकलं का बाबा भजन करत कोण होतं प्रल्हाद आणि भजन करू नका भजनाला विरोध कोण करत होता टाळी वाजवत कोण होता प्रल्हाद टाळी वाजवत कोण नव्हता हो बघा तुम्हाला प्रल्हाद व्हायचं का हिरण्यकश्यप व्हायचं हिरण्यकश्यप झाला ना नरसिंह भगवान येतात नाकाने फाडूनच टाकतात कशाला होता हिरण्यकश्यप थोड्यासाठी येऊ द्या बरं हात वर सर्वाचे सरळ सरळ पाठीमाग भरपूर लोक आहेत की सरळ हात वर हा महिला मंडळ गोड सरळ थेट एकच टाळी सोबत सर्वांनी हा एक 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 टाळी एक टाळी टाळीचा आवाज एक टाळ जय हो जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल टाळीचा आवाज मन हरी बोला बोला माझ्या जय जय राधा पाठीमागं म्हणा माझ्या पाठीमागं जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरी बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा राधा जय जय राधा 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 जय जय राधा रमण हरी बोल जय राधा रमण हरि बोल जय 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 जय राधा रमण हरि बोल राधा राधा हरि बोल हरि बोल राधा राधा हरि राधा 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 हरि बोल राधा 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 जय जय राधा जय जय राधा जय जय राधा जय जय राधा जय